श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासोनी श्रीपती, सकळ संहारिती अंती तूची निश्चिती महाकाळू। हे श्रीपती, जगाची उत्पत्ती आणि स्थिती तुझ्यापासूनच होते आणि शेवटी सर्वांचा संहार करणारा महाकाळही निश्चयाने तूच आहेस। क्षोभलिया तामसी शक्ती, सृष्टीचा प्रळय करी अंती, तेथे बीजरूपी अव्यक्ती, जीव राहती सूक्ष्मत्वे। तामस शक्ती क्षुब्ध झाली म्हणजे ती सृष्टीचा प्रलय करते, तेव्हा बीजरूपाने जीव अव्यक्तात सूक्ष्मत्वाने राहतात। मग उत्पत्तीचे काळ वेळे, तीच बीजे विरूढती सकळे, पाल्हे जती स्थिती काळे, पुष्प फळे सफळित। उत्पत्तीचा समय आला म्हणजे तीच सर्व लीन झालेली बीजे पुन्हा उगवतात आणि स्थितिकाळी त्याला पालवी फुटून ती आपापल्या परी फलपुष्पांनी फुलून जातात। हे गुणक्षोभाची अवस्था, तेथ मी नव्हे प्रळय करता, ऐसे म्हणसी जरी कृष्णनाथा, तरी हे कथा परियेसी। हे प्रकृतीच्या गुणक्षोभाचे धर्म आहेत, त्यात मी प्रलय करता नाही असे जर म्हणशील तर हे कृष्णनाथा ही कथा ऐक। तुझा साचार जाहलिया भावो, माया महत्तत्व आणि जीवो, नासोनिया दास पहाहो, निजपदी निर्वाहो भोगिती। तुझे तत्वतः स्वरूपज्ञान झाले असता माया, महत्तत्व आणि जीव ही नाहीशी होऊन तुझे भक्त निजपदाचे सुख भोगतात। त्या तुझ सकळ संहारिता, कोण दुर्घटता कृष्णनाथा, कारणेसी प्रळय करता, तूची सर्वथा महाकाळू। सर्वांचा संहार करता असा जो तू, त्या तुला दुर्घट असे काय आहे? कारणासह सर्वांचा नाश करणारा महाकाळ तूच आहेस। कळो नेदीसी संसार स्थिती, अतिसूक्ष्म काळ गती, नाश करीसी अंती, निज प्रकृती विकार। तू संसार स्थिती कळू देत नाहीस, अतिसूक्ष्म काळगतीने तू आपल्या प्रकृती विकाराने तिचा शेवटी नाश करतोस। प्रळयासी प्रमाण मूळ, लवनिमेष घटिका पळ, अहोरात्र त्रिकाळ, त्रिनाभी केवळ जो म्हणिये। लव, निमेष, घटिका, पळ, अहोरात्र आणि वर्षाचे 3 काळ यांनी युक्त असलेला जो तू, तो केवळ त्रिनाभी असे म्हटला जातोस। तेच प्रलयाचे मूळ प्रमाण आहे। ऐसिये गंभीर गतीसी, माया महत्तत्व नाशिसी, तो तू महाकाळ होसी, ऋषिकेशी श्रीकृष्णा। अशा गंभीर गतीने तू माया महत्तत्वाचा नाश करतोस, म्हणूनच हे श्रीकृष्णा तू महाकाळ आहेस। श्रीराम 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 श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।